हे मगाशी मी जे ताट सांगत होतो ना, हे आदर्श 7 वाजले, त्याला थांबवता येणार नाही. जाऊया पुढे आपण थोडं आणखी. हे जे ताट वाढलेलं आहे हे ताट आदर्श ताट आहे. ह्या ताटाचे 2 भाग आहेत, एक उजवीकडचा एक डावीकडचा. उजवीकडचा भाग इथं भातापासून सुरुवात होते, हा गोड पदार्थ, ही भाकरी असेल, उसळ, भाजी, ताक, लिंबू, लोणचं, पापड, काय जे काय भाजलेलं, पाणी, हे 2 भाग केलेत, उजव्या हाताचे पदार्थ आणि डाव्या हाताचे पदार्थ. देविका दीक्षित मध्ये हा प्लॅन नाहीये. देविका दीक्षित मध्ये ह्याच्यात आईस्क्रीम पण आहे, ह्याच्यात चॉकलेट्स पण आहे, ह्याच्यात फळं पण आहेत. हे आयुर्वेदानुसार विरुद्धान्न होतं. 2 वेगवेगळ्या चवींचे पदार्थ कधीही एकत्र आणायचे नसतात चुकीच्या वेळेला. आईस्क्रीम पण त्याच्यात, चहा पण त्याच्यात, चॉकलेट पण त्याच्यात, सॅलेड पण त्याच्यात. हा सगळा परत सांगतो मगाच्या सारखं आंबवण होणार आहे. आपण चवीने जेवतो सगळी, हे सगळं एकत्र करून कॅलरीज मिळणार नाहीत का? मग सगळं एकत्र करायचं, मिक्सरला लावायचं आणि पिऊन टाकायचं, कॅलरीज मिळणार ना तुम्हाला. आम्ही कॅलरीज मोजून जेवत नाही, आम्ही आनंद निर्माण करायला जेवतो. ह्या प्रत्येकातला आनंद आम्हाला वेगवेगळा मिळवतो असतो. हे जेवताना आपण पहिला घास गोडाचा खाल्ला, नंतर आमटी भाजीचे भुरके मारले, तिखट लागलं म्हणून पुन्हा मध्येच एखादं चटणी खाल्ली आंबट, मध्येच ताकाचा गोट घेतला, मध्येच त्याच्यावर लिंबू पिळलं. अरे ते लिंबू किती असावं? या लिंबाची 1 फोड असते, एका लिंबाचे 8 भाग करायचे आणि 1 भाग वापरायचा. मध्यंतरी आम्ही इथे बचत मंदिर मध्ये आम्ही एक स्पर्धा घेतली, देवीचं नैवेद्याचं ताट वाढण्याची स्पर्धा घेतली. त्याच्यात एका महिलेने जे ताट वाढून ठेवलं देवी समोर, त्याच्यात अख्खं लिंबू ठेवलं. अरे म्हटलं निदान याला टाचण्यात येत होतं ठेवायचं. तिला विचारलं या अख्खा लिंबाचं प्रयोजन काय? व्हिटॅमिन सी भरपूर असतं. अरे व्हिटॅमिन सी एवढं जर पोटात गेलं तर शरीरातली हाडं सगळी झिजून जातात, एवढं ऍसिड आहे त्याच्यामध्ये. म्हणून आमच्या परंपरेमध्ये लिंबाची 1 फोड, 1 अष्टमांश लिंबू सांगितलेलं आहे. हे प्रमाण आहे ना, हे प्रमाण महत्वाचं आहे. हे प्रमाण आमच्या पूर्वजांनी ठरवून दिलेलं आहे, तेवढंच घ्यायचं असतं. कोशिंबीर ही 2च चमचे, वाटीमध्ये कोशिंबीर नको. पाणी किती आलं? 1 तांब्यावर पाणी. इथे बाटली आणि घागर नाही ठेवलेली. आणि पाणी जेवता जेवताच प्यायचंय, हा नियम आहे. आपण तो नियम पुढे बघणार आहोत. आणि या सगळ्यांची मजा घेत जेवायचे. पापड, भजी, रायतं, कोशिंबीर, सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत. आता मला सांगा, एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. पापड आपल्याला समजा खायचा असेल, पापड खाताना पापडातला आनंद जो आहे, हा आनंद त्याच्या आवाजामध्ये आहे. कुडुम कुडुम असा जो आवाज आहे ना, तो आवाज तुम्हाला आनंद देतो आणि तुम्ही पापडाची मजा घेता. हाच पापड 4 दिवसापूर्वी तळलेला होता आणि तो आता तुम्हाला वाढला, जो असा मोडून तोडावा लागतोय दोन्ही हातांनी. तुम्हाला आनंद मिळेल का पापडातला? नाही मिळणार. कॅलरीज बघितल्या तर दोन्ही पापडातल्या कॅलरीज तेवढ्याच असतील. 4 दिवसापूर्वीचा पापड आणि आता गरम गरम पापड, कॅलरीज तेवढ्याच असतील. चहा आणि गार ढोक चहा, त्याच्यावर साई आलेली आहे, कॅलरीज तेवढ्याच असतील. गरम गरम भजी, ज्या भज्यांचा वास असा मेंदूपर्यंत जातोय डायरेक्ट, हा काय वास आहे भज्याचो, भजी कधी करूकत नाही, खाऊकत नाही. ह्या भज्यांच्या वासावर आम्ही जेवतोय. आनंद भज्यांच्या चवीमध्ये नाही, भज्यांच्या वासामध्ये आहे. जिलबी आम्ही डोळ्यांनी खातोय. जिलबीचा आनंद कुठे आहे? डोळ्यामध्ये. अशी रसरशीत असं गळतोय पाक त्याच्यातनं. पण आमचा डायबिटीस, आम्ही फक्त बघत राहतो. आमचा नाही गावाची. तुम्हाला पुढची माहिती सांगतो, तुम्ही नुसती बघितली तरी तुमची शुगर वाढली, कारण तुमच्या डोळ्याने ती आधीच खाल्ली. प्रत्यक्ष जिलबी खा. इच्छेला मारू नका, मनाला मारू नका. आहार षड्रसयुक्त पाहिजे, मजा करायची. एक सांगतो आणखी, मी असं 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 वाक्य, खाताना भीती बाळगू नका आणि खाल्ल्यानंतर काय खाल्लं हे घरी सांगू नका. आठवू नका. खायचं आणि विसरून जायचं. खायचं आणि विसरून गेलात ना तर शुगरवर काहीच परिणाम होत नाही. तुम्ही सतत आठवत राहा, की तो वडा खाल्ला ना म्हणून ते माझं पोट जळजळतंय, उगाच खाल्ला. अरे मग अगोदर विचार करायचा आणि खायचा नाही ना. आता चिकित्सा कसली करतोय? वरनं गेलं खाली, आता दुसऱ्या दिवशी सकाळी काय व्हायचं ते होईल. आता कशाला काळजी करतोय त्याची? शहाणं व्हायचं आधीच्या अनुभवावर, मग खायचं की नाही ठरवायचं. त्यामुळे या सगळ्या पदार्थांचा आनंद घेत जेवायचं. आपण जेवतो ते आनंदासाठी जेवत असतो, समाधान मिळत असतं आणि त्याच्यातनं जी निर्माण होते ती ऊर्जा, चैतन्य.
ही कॅलरीज मध्ये नाहीये. ही आमची सगळी शाळा, प्रयोगशाळा बनवलेली आहे. हे शरीर म्हणजे फक्त प्रयोग करतायत त्याच्यावर. आज एक डॉक्टर आले, हे प्रयोग, उद्या डॉक्टर आले, अरे आमच्याकडे एकदम आगम सिद्धत्वात, अनादित्वाच्य सगळं सिद्ध करून चाललेलं आहे. जस्ट अप्लाय इट, वापरून बघा. फक्त आम्हाला तेही माहित नाहीये, कारण आमचा विश्वासच नाही आमच्या शास्त्रावर. भारतात जे जे असतं ते सगळं असतं थर्ड क्लासचं असतं असं आपल्याला वाटतं, म्हणून आपला विश्वास नाहीये. जेव्हा आपण डोळे उघडून बघू ना, अरे सोनं आहे. मनात भीती ठेवून तुम्ही खाल्लं, शरीरात जाऊन त्याची मातीच होणार. सोनं खाल्लं तरी माती होणार. आणि शरीरामध्ये माती खाल्लीत आणि मनात भीती नसेल, शरीर सोनं करेल त्याचं. लवाणी लोक काय करतायत? मातीतलंच खातायत. इथे आमच्याकडे एक तुम्हाला फोटो दाखतील, शेवट फोटो येतो. बाजूला लवाणी कामगार काम करतायत, हात न धुता ते खातायत आणि मस्त टुमटुमीत आहे. सगळे विटॅमिन याच्यात आहेत, ए पासून झेड पर्यंत. आज जे काही मार्केटमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, डी, एफ, जी जे काय आहे, हे सगळं विटॅमिन एम साठी आहे. हे सगळं विटॅमिन आम्हाला या जेवणात मिळतंय. हे सगळं पचवण्याचं सामर्थ्य माझ्या अग्नीमध्ये असेल तरच ह्याचं रूपांतर विटॅमिन मध्ये होणार आहे, अन्यथा नाही. हे लक्षात ठेवा. आपण कसे जेवतो? केवळ जिभेने, हाताने, बोटाने नाही. मगाशी मी सांगितलं तसं सगळ्या चवींचा आनंद षड्रसात्मक पाहिजे. आज डायबिटीस झाला, गोड पदार्थ बंद करून टाकायचे. पित्त वाढतं म्हणून आंबट बंद, तिखट बंद. रक्तदाब वाढतो म्हणून खारट पदार्थ बंद करायचे. आवडत नाही म्हणून कडू खायचं नाही. तुरट चव उरली, त्याच्यात पोषण काहीच नाही. 6 चवींचा आहार आम्हाला पाहिजे, त्याच्यातला आम्हाला एकही मिळत नाहीये आणि आनंदच मिळत नाहीये. आयुष्याची पहिली 50 वर्ष काही मिळत नव्हतं म्हणून आम्ही खात नव्हतो, आणि आता उरलेली 50 वर्षाचं आयुष्य आम्हाला छान समाधानाने खाता येण्याजोगं असतं, पण डॉक्टर आम्हाला खायला देत नाहीत. ह्याच्यातनं वाढतो स्ट्रेस, आणि मग या स्ट्रेस मधनं नवीन आजार निर्माण होत आहे. म्हणून फक्त सांगतो, खाताना भीती बाळगू नका आणि खाल्ल्यानंतर आठवू नका. सगळ्या पदार्थांचा आनंद. आणि आपण पैसे मिळवतोय कोणासाठी? स्वतःसाठीच ना. पण तुमचं उत्तर नाहीये हे. तुम्ही पैसे डॉक्टरांसाठी मिळवताय, कारण कधीतरी लागलेच डॉक्टरना द्यावे लागलेच तर 5 लाख तयार ठेवून देऊया इमर्जन्सी फंड मध्ये. कधी तर आला चुकून पेटीएम ने डायरेक्ट जमा. तुम्हाला असं जर वाटत असेल की सगळ्यात जगातली सेफ जागा आयसीसीयू. आयसीसीयू म्हणजे आय कॅन सी यू थ्रू ग्लास. नुसतं ते बघत राहायचं फक्त पेशंटला काचेतनं. आयसीसीयू मध्ये कसं सगळं डॉक्टर बिक्टर सगळे तयार आहेत, ऑक्सिजन सिलेंडर तयार आहे, ते ईसीजी मशीन तयार आहे, सगळं इंजेक्शन भरलेली, आलं की ठोकायचं. त्यामुळे तिथपर्यंत एकदा पोचलो, हा आता मी मरूच. माहितीसाठी सांगतो, जगात सगळ्यात जास्त मृत्यू आयसीसीयू मध्येच होतात. तर तू सत्य आहे, पण हे सत्य आहे. पचन कसं होतं? अवयव सगळे एकमेकांवर काम करत असतात. जेवतो कशासाठी? केवळ पोट भरण्यासाठी नाही, कॅलरीच्या पूर्ण करण्यासाठी नाही. मन, आत्मा आणि शरीराचा, मनाचा संबंध पाहिजे. माझा हात, माझं शरीर असं मी म्हणतो, मी कोणाचा? आता इथे मूळ माझा आयुर्वेदाचं वेगळेपण इथे सांगतो. माझा हात, माझं शरीर, मग मी कोणाचा? म्हणजे मी म्हणणारा मी माझ्यापेक्षा वेगळा आहे. माझं नख कापलं आणि नख मी असं टाकलं तर मी काय म्हणेन? ते नख माझं आहे. म्हणजे त्या नखामध्ये मी नाहीये. मी कुठे आहे? या बाजूला आहे. मी माझं बोट कापलं, मी तेच म्हणतोय ते बोट माझं आहे. ते बोट असं म्हणत नाही की हे शरीर माझं आहे, म्हणजे त्याच्यातला मी या बाजूला राहिला. तसेच माझे दोन्ही हात कापून मी ते ठेवले, माझे दोन्ही पाय कापून मी ठेवले, तरी मी तेच म्हणेन हे हात पाय माझे आहेत. माझी बुबुळं काढून ठेवली तर, माझं हृदय काढून ठेवलं, माझा मेंदू, माझी किडनी, तरी मी तेच म्हणणार हे सगळे अवयव माझे आहे. म्हणजे या अवयवांपेक्षा मी वेगळा आहे. हे आमच्या लक्षात येत नाही. हा जो मी आहे ना, हा मालक आहे घराचा. स्वतःच्या घरावर तुम्ही दगड माराल कधी? नाही मार, दुसऱ्याचं मार. स्वतःच का? स्वतःच आहे. हे शरीर ज्याच्या मालकीचं, मीच आहे, ज्याला या जन्मामध्ये सुमिना तांबे नाव आहे. बरोबर आहे ना? कारण मला समजा आता मी मेलो, मी मरणार नाहीये, माझं वय 52 आहे, 48 वर्ष अजून जगणार आहे. मी ठरवलेलं 100 वर्ष जगणार. तर मला माहितीये
हे शरीर कसं वापरून घ्यायचं, कारण मला माझी ओळख झाली. सगळ्यात महत्वाचं आहे, माझी ओळख मला होत नाहीये आणि म्हणून मला असं वाटतंय की मग मी दुसऱ्यांवर ओळख अजिबात नाहीये. मी समजा आता इथे मेलो तर तुम्ही सगळेजण काय म्हणणार, दामले डॉक्टर गेले, काय काय बरे बरे सांगायचे. अरे पण दामले डॉक्टर, आता समजा दुसरा कोण आला तर अरे ते तर झोपले, तुम्ही काय म्हणता, गेले हो, मारले ते. म्हणजे गेला तो मी होता, गेला तो मी होता. या मी साठी ही सगळी धडपड चाललेली आहे. हा मी फक्त शरीरात आहे आणि बाकी सगळी इंद्रिय नष्ट झालेली आहेत. त्याला ऐकायला येत नाहीये, ज्ञान कसलंही होत नाहीये, चिंता समजत नाहीये, डोळे बघितले तर बुकीज तशाच आहेत, कोमामध्ये आहे. पेशंट कोमामध्ये आहे, त्याचं हृदय पंपावर सुरू ठेवलेलं आहे, मेंदू काही काम करत नाही, ओळखत नाहीये, संवेदनाला प्रतिसाद देत नाहीये. पण मी त्याच्यामध्ये असल्यामुळे सगळ्या नळ्या आहेत सुरू, वर्ण नळ्या, खालनं नळ्या, कुठपर्यंत, तो मी असेपर्यंत. मीने शरीर सोडलं की सगळ्या नळ्या काढून टाकल्या जातात. म्हणजे चिकित्सा कोणाची होतीये, शरीराची चिकित्सा होत नाहीये, या मीची चिकित्सा होते. खरी चिकित्सा या मीची आहे. हा मी आतमध्ये आहे तोपर्यंत चिकित्सा असते, नाहीतर चिकित्साच नाहीये. एखादा अतिथी इथे आला आणि व्याख्यान तुम्हाला देतोय आणि काहीही न सांगता तो मागच्या दारात पळून गेला, काय कराल तुम्ही? तुम्ही कुजबूज सुरू करा, अरे काय झालं, असे काय गेले, काय व्हायला त्यांना, आपल्याला भागवत नाही त्यांना, आधी नाही का काय तर विचारू व्हायचा, त्यांना बसू खुर्ची व्हायची, खाली काहीतरी घालू असं व्हायला, काय तर विचारू नाही, आधी असे कसे बोलायचं. चिकित्सा याला म्हणतात चिकित्सा. तो का गेला याची चिरफाड करताय तुम्ही, आणि तुम्ही जाऊन लांबल्या जरा जरा जावा त्यांना सांगा काय व्हायचं तुमका देतो, असे जाऊ नका, रागाव घेवा, हवंय का देतो तुमका, हवं ते देतो तुम्हाला, असं आम्ही एखाद्याला सांगतोय. त्याला जे हवंय ते आम्ही देतोय, तो राहावा इथे म्हणून. या शरीरामध्ये जो आलेला आहे 100 वर्षांसाठी, त्याला काय हवंय हे कधी विचारलं? ह्या शरीरात तू 100 वर्ष राहण्यासाठी तुला काय हवंय माझ्याकडनं, जे मी तुला दिलं तर तू 100 वर्ष इथे राहणार आहेस, असं आम्ही कधीच विचारत नाही. इथेच तर सुरुवात झाली रोगाची. त्याला न विचारता आम्ही सगळं त्याच्या घरात राहून आम्हाला हवं तसं करतोय. हे भाड्याचं घर आहे, एवढं लक्षात ठेवा. माझं मूळ घर तिकडे आहे. भाड्याचं घर सोडून मूळ घरात जाताना जेवढा आनंद व्हायला पाहिजे तेवढा आनंद घर सोडताना झाला पाहिजे. मूळ घरात जाणार आहे ना मी, हे शरीर भाड्याचं आहे, नको याची काळजी करू तुम्ही. तो काय सांगतोय तेवढं फक्त ओळखा, आणि तेवढं ओळखलं की तुम्ही 100 वर्ष निरोगी राहणार. ही खरी चिकित्सा. त्याला काय हवंय हे ओळखायला पाहिजे. आणि तो कोणाला सांगतोय, मनामार्फत सगळं करून घेतोय, इंद्रियामार्फत सगळं करून घेतोय. मन कुठे असतं? आज पाश्चात्य डॉक्टर शोधतायत मन मेंदूत असतं. मन मेंदूत नाहीये हो, मन हृदयामध्ये आहे. पुरावा कॉलेज मधला पुरावा देतो. बायको नाही येणार, माझ्या कॉलेजमध्ये एका मुलीवर प्रेम होतं, तिला मला प्रपोज करायचं. मी प्रपोज करताना काय केलं, मैं मेरे दिल की बात आपसे कहता हूं, मैं तुझे बहुत प्यार करता हूं. फुल दिलं मी तुला, हात कुठे आहे? मैं मेरे दिल की बात, मेरे मन की बात मैं आपसे कहता हूं, मैं आपसे बहुत ज्यादा प्यार करता हूं. हात इथे आहे, हात इथे नहीं है. मैं तुझे बहुत प्यार करता हूं. ते लग्नानंतर असेल. कुठे मन कुठे आहे? ते दिल की बात आहे. मन हृदयामध्ये आहे. आणि म्हणून हृदयाला सांभाळण्यासाठी मनाला सांभाळायचं. जोपर्यंत तुम्ही मनाला सांभाळत नाही, तुम्ही हृदयावरची कितीही रक्त पातळ करणारी औषधं घ्या आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं घ्या, डॉक्टरचा बाप सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही. नीतू मांडकेंचं काय झालं विचार करा. डॉक्टर नीतू मांडके ऐन तारुण्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट, बाळासाहेबांचं ऑपरेशन ज्यांनी केलं त्यांना स्वतःचा हार्ट अटॅक कळू नये, एवढं ज्ञान कमी पडलं. इथे अध्यात्म आहे. आत्म्याविषयी, जो आत्मा हे शरीर सोडून जाणार आहे त्याची अधिक चिकित्सा करणं म्हणजे अध्यात्म. तो या शरीरात जेवढा राहील तो त्यासाठी राहतोय, त्यासाठी आलाय, आणि तो जे करेल ते चांगल्यासाठीच करणार. हा या शरीराचं कधीच नुकसान करणार नाही, हा पहिला सिद्धांत झाला. माझ्या शरीरातला माझा आत्मा माझ्यासाठी जे करेल ते चांगलंच करेल. आता मी जेवतो आणि 1 नंबरला होतं, मलाच कळतं, कोणाला कळतं? दुसऱ्याला.
2 नंबरला होते, माझं मलाच कळणार. माझं मला सांगणारा कोणीतरी आतमध्ये बसलाय म्हणून मला कळतं. हा जो सांगणार आहे तो आत्मा आहे. कोणामार्फत सांगतोय? मनामार्फत सांगतोय, इंद्रियांमार्फत त्याची निवृत्ती होते. पण तो जे सांगतोय ते फक्त ओळखा आणि तेवढंच करा, बस, बाकी काही नकोय त्याला. तो सांगतोय लग्नाला जा, तो सांगतोय संडासला जा, तो सांगतोय जेवा, तो सांगतोय झोपा, तो सांगतोय पाणी प्या. त्याच्या विरोधात जाऊन तुम्ही दर 2 तासांनी खाल्लं, सत्यानाश. लक्षात येत आहे? त्याच्या इच्छेविरुद्ध तुम्ही जे काही कराल ते सगळं तुमच्या मुळाच्या आले. तो सांगतोय भूक नाहीये, भूक लागलेली आहे, आणि तुम्ही जर त्यावेळेला पाणी प्याला तर काय होईल? त्याला मी परत जिवंत केला. आत्मा महत्वाचा आहे, लक्षात येतंय? तो जे सांगतोय ते करायचं. आवाज बंद करून टाकला, काही नाही, तुला हत्यारे तुझ्याकडे बाकीचे आहेत, मी तुझा आवाजच एनर्जी आहे. आत्मा म्हणजे एनर्जी, ही एनर्जी ओळखायची. पाश्चात्य म्हणतात मन मेंदूत असते, मन मेंदूत नसतं, मन हृदयामध्ये असतं. गोंदवलेकर महाराजांच्या एका प्रवचनात असं म्हणतात, देहाचा संबंध मनाशी आहे, मन हृदयात आहे, म्हणून मन नेहमी आनंदी समाधानी ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. मन सगळं संचारी आहे, मुख्य स्थान हृदय आहे. सुश्रुत असं म्हणतात, हृदयम चेतना स्थानम उत्तम सुश्रुत देहिना. आणि चरक नावाचे ऋषी आहेत, तेही सांगतात हृदय संचितम, मन हृदयामध्ये आहे. फक्त मी पुरावे देतोय, मन हृदयामध्ये आहे, आयुर्वेदात सांगितलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. मग उगाच मेंदूत कशाला शोधताय? अरे जिथे नाहीये तिथे शोधण्यात काय पॉइंट आहे? नाही, आम्हाला काय माहितीये, आम्हाला इथे जरा लाईट आहे ना, इथे माझी हरवलेली वस्तू शोधायला जरा बरं पडेल. अरे पण वस्तू कुठे हरवली? तिकडे, पण तिकडे काळोख आहे. अरे पण जिथे हरवली तिथे शोधा. काळोख असला म्हणून तिथला इथे येऊन तुम्हाला काळोखातली वस्तू हरवली तिथे शोधली पाहिजे जाऊन. मनांचा हार्मोनशी खूप जवळचा संबंध आहे. आज पीसीओडी सारखे आजार वाढले, थायरॉइड सारखे आजार वाढले, डायबिटीसचे आजार वाढले. हे मनोशारीरिक आजार आहेत. मन विथरलेलं असतं म्हणून हे सगळे आजार होतात, आणि त्याच्यात आणखी डॉक्टर भर घालतात. पुढे काय झालं आम्हाला विचारू नका, हे असंच आहे, याच्यापेक्षा आणखीन औषधच नाही, ही औषध अंटिल डेथ घेत राहायची. कुठेतरी चुकीचं आरोग्य चाललेलं आहे. मनाचा संबंध आहे, मनाला संतुलित करायचं. मगाशी मी जशी 4 वाक्य बोलून तुमचं प्रेशर वाढवलं, मन बिथरवून टाकलं, तशी 4 वाक्य बोलून तुमचं प्रेशर कमी सुद्धा करू शकतो. अजिबात घाबरू नकोस. तुला जे होईल त्याला मी जबाबदार असेल. रात्री 2 वाजता मला फोन लाव, मी फोन घेणार. हा कॉन्फिडन्स तुम्हाला भीतीपासून वाचवतोय, पण असं कोण सांगतच नाही. उगाच त्याची रिस्क मध्ये घेऊ, मग जाऊचं लागतं. रिस्क घ्यायला कोणीच बघत नाही. ग्राहक मंचात डॉक्टरला आणल्यानंतर दुसरं काय होणार? हेच होणार. हे जे रिलेशन आहे ना पेशंट आणि वैद्य, हे अगदी फॅमिलियर पाहिजे, घट्ट पाहिजे. तरच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशी जाणीव त्याला सतत पाहिजे. समर्थांचं वाक्य सांगितलं. काय वाक्य सांगतात समर्थ? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आम्हाला विश्वास असतो की मी कुठच्याही संकटात असलो तर समर्थ मला सोडवायला येणार. हा तुमचा भ्रम आहे. हे वाक्य असं नाहीच आहे. समर्थ असं म्हणतात, तू भिवू नकोस, तरच मी तुझ्या बरोबर आहे. आपण सगळं घाबरवून टाकतोय. सगळं माझं सगळं बघणारे देव, देव कुठे येणार नाहीये. तुम्ही काम करा, तुम्ही श्रम करा, प्रयत्नांती परमेश्वर. असं असेल हरी तर देश हटल्यावर नाही आमची संस्कृती. आपले प्रयत्न महत्वाचे आहे. तुम्ही काही करणार आणि तुमची सगळी पापं फेडण्यासाठी मी माझं पुण्य तुम्हाला देऊ. कोण लागून गेला तुम्ही एवढे? देवावर विश्वास किती ठेवायचा? इथनं ठेवायचा. इथे ठेवा देव, त्याच्यावर सगळं सोडून देऊन मी आता अभ्यास केलेलाच नाहीये, आता मी रामरक्षा 10 वेळा म्हणतो, मला नाही होणार पास. तुम्हाला पास होण्यासाठी गणपतीला आराधना करून, तुम्ही प्रार्थना करून अभ्यासाला सुरुवात केली असती तर गणपती तुम्हाला आठवायला मदत करायला आला असता. विरुद्धांग नावाचा एक प्रकार आयुर्वेदात सांगितला, जो या दीक्षित मध्ये पण नाही आणि दिवेकर मध्ये पण नाही. कुठचेही पदार्थ कसेही कॉम्बिनेशन करून खायला सांगितले जातात आणि त्याचा सत्यानाश होतो आणि पुढे त्वचारोग होतात, गुडघे दुखतात, हृदयामध्ये कोलेस्ट्रॉल साठतं आणि सगळे आजार त्यामुळे निर्माण झालेले आहेत. हे आयुर्वेदात ऑलरेडी सिद्ध करून सांगितलेलं आहे आणि आपण खातो. आणि इथे गडबड होती सगळी. पालेभाज्या कोणत्या आणि कशा? पालेभाज्या खाताना सांगितलेलं आहे हिट भूक, मित भूक, अशाक भूक. आवश्यक आहे तेवढेच घ्या, गरज असेल तरच घ्या. आणि मित भूक आणि अशाक, अशाक म्हणजे पालेभाजी विरहित जेवा, कोरू कशाला आजारी पडाल असं सांगितलं.
त्याचा रेफरन्स परत देतो. पालेभाजी जर खायची असेल शाप तर कशी खायची? अष्टांग हृदय सूत्रस्थान 6वा अध्याय 95वा श्लोक सांगितलाय. स्विन्नम, पालेभाजी उकडायची. निष्पीडित रसम, त्याच्यातला रस पिळायचा आणि रस टाकून द्यायचा. जो चोथा आहे त्यात चोथा स्नेहाढ्यम, स्नेह म्हणजे तेल, आढ्य म्हणजे भरपूर, भरपूर तेल त्याच्यावर ओतायचं आणि अशी पालेभाजी खायची जी न अतिदोषलम, न अतिदोषलम म्हणजे ती सुद्धा थोडा दोष उत्पन्न करते. जी पालेभाजी खाल्लेली आहे त्या पालेभाजीला स्वतःचं 1 दिवसाचं आयुष्य टिकवता येत नाही, ती तुमचं आयुष्य 100 वर्ष कसं करेल? पालेभाजी आणली दुसऱ्या दिवशी ती मरतीये, अशी पानं मरतात तिची सगळी, आयुष्य कसं वाढवणार तुमचं? अशा भाज्या खायच्या ज्याला स्वतःच आयुष्य आहे. भोपळा आहे, कोहळा आहे, 2-2 वर्ष नारळ आहे, बहुवर्षायू आहे, ज्यांना आयुष्य स्वतःचं आहे, ती तुमचं आयुष्य निश्चित वाढवणार आहे. साधं सोपं, कुठच्याही कॅलरी चार्टमध्ये मी जात नाहीये, पुन्हा एकदा आठवण करून देतो. पालेभाज्या खाऊन कधीही बारीक होता येत नाही. आजपर्यंतचा जगाचा इतिहास असा आहे की नुसत्या पाले खाणारे जे काही पशु पक्षी प्राणी आपल्या अवतीभोवती दिसतात त्याच्यातलं एक तरी बारीक आहे का दाखवा मला. आपला आहार जर संतुलित असेल तर बाहेर औषधांची मदत गरजच लागत नाही. सगळं आहार त्याच्यामध्येच आहे. शरीर हे विहिरीसारखं आहे, टाकीसारखं नाही. आज शरीराला पाण्याची टाकी बनवली. विहिरीतलं पाणी संपल्यानंतर काय करायचं? बाहेरनं टँकर आणायचं आणि आत ओतायचा का विहिरीमध्ये? नाही, हे चुकीचं होईल. किती दिवस पुरे? 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, असं 8 दिवस कराल, असं महिनाभर कराल. नांदेडला पाणी रेल्वे किती दिवस पुरवणार? लक्षात येत आहे? विहिरीमध्ये झरे असतात, ते झरे काही कारणाने बंद झालेले असतात. त्या झऱ्यांची तोडणं जोपर्यंत मोकळी करत नाही तोपर्यंत विहिरीला पाणी येणार नाहीये. शरीरामध्ये देखील असेच झरे असतात आणि हे झरे फक्त आम्ही आमच्या कर्मांनी बंद करून टाकलेले आहेत. त्याच्यावर एवढा काळ चिखल टाकलेला आहे की आता झरे बंदच, आत येतच नाही. स्त्राव, काय स्त्राव निर्माण होतात शरीरातनं? डोळ्यात अश्रू येतात, तोंडात लाळ येते, रक्त तयार होतं, लघवी तयार होते, इन्शुलिन तयार होतं, मूत्र तयार होतं, घाम तयार होतं. हे सगळे झरे आहेत आतनं बाहेर येणारे. आणि हे सगळे झरे जर तुम्ही काही कारणाने बंद करून टाकले, मला सांगा कसं येणार बाहेर हे सगळं? इथलं इन्शुलिन इथे येण्यासाठी किती अंतर पाहिजे? फक्त इथे इन्शुलिन तयार होणारी गाठ, पॅनक्रियाज, इथलं इन्शुलिन इथे यायला पाहिजे फक्त. हो, गंगेचं पाणी आम्ही गोदावरीला जोडू शकतो, येऊ शकतं की नाही पाणी? गंगेचं पाणी गोदावरीला येऊ शकतं, इथलं इन्शुलिन इथे येऊ शकणार नाही. आणायचंच नाही. आणलं तर किती बिझनेस आहे माहिती? वयाच्या 40व्या वर्षी एखाद्या घरात एकाला डायबिटीस जर झाला, किमान 1000 रुपये खर्च करूया. डॉक्टरकडे जायचं, त्याच्याबरोबरचा एक वांगडाचा माणूस, रिक्षेचा खर्च, त्याका उसळ पाव द्यायचं लागतो, पॅथॉलॉजीची तपासणी, मेडिकल स्टोअर मध्ये बिलं घ्यायची, परत डॉक्टरांकडे यायचं, हा सगळं अर्धा दिवसाचा पगार द्यायचं लागतो. हे सगळं मिळून मी 1000 रुपये धरतोय. येईल ना एवढा खर्च? महिन्याला किती खर्च आला? 1000 रुपये. वर्षाला खर्च किती आला? 12000. त्याचं वय वर्ष 40 आहे. तो 100 वर्ष जगणार आहे असं गृहीत धरूया. आपण डायबिटीस झाला, इंग्लिश औषधं खाल्ली, 20 वर्ष लवकर मरणार. 80 वर्षाचं आयुष्य धरूया. पुढची 40 वर्ष, वर्षाला 12000, 40 वर्षांचं किती? 5 लाख, 4,80,000. एक बिझनेस तुम्हाला, एक माणूस घरातला जर 5 लाखांचा देणार असेल, कुठचे डॉक्टर डायबिटीस बंद करतील तुमचा? करणारच नाहीये. ही मेडिकल इंडस्ट्री आज जगामध्ये सगळ्यात टॉपला आहे बिझनेस करणारी. तुम्ही ज्या गोळ्या 10 ते 15 रुपयाला घेताय, या गोळीची मूलभूत किंमत 4 ते 5 पैसे असते. 4 ते 5 पैसे. ते जेनेरिक आणि हे ब्रँडेड हे झालेलं आहे ना, त्याच्याही पलीकडे जाऊ तुम्ही. जेनेरिक वाले सुद्धा नफा मिळवताय. जेनेरिक वाले सुद्धा आपलं काही नुकसान करून तुम्हाला पैसे देत नाहीये, त्यांनाही त्याच्यातलं कमिशन मिळतंय. म्हणजे ब्रँडेडला किती कमिशन असेल जरा विचार करून बघा. जगातली 1 नंबर इंडस्ट्री मेडिकल इंडस्ट्री आहे. त्यामुळे तुमचे आजार आणि तुमचं चांगलेपणा कोणालाही नको आहे. तुमच्या आरोग्याशी इथे कोणालाही पडलेली नाही. प्रत्येक जण स्वार्थी आहे. प्रत्येक जण स्वतःचा बिझनेस बघतोय आणि त्यासाठी तुम्ही टार्गेट आहात. तुम्हाला गिनी पिग बनवा. हे सत्य आहे, म्हणून कटू आहे, म्हणून इथे कुठेतरी लागतं. मला माझे मित्र विचारतात, तू असा एवढा आक्रमक का होतोस?
जरा थोडं कलाकलाम घेऊन, अरे आज 60 वर्ष झाली कलाकलाम घेतोय आणि कुठे हा सगळा आजार वाढलाय हे तुमच्या लक्षात येत नाहीये का? भारत सहिष्णू आहे, सर्व धर्म समभाव मानणारा आहे, उंटाला तंबूत घेणारा आहे. पण उंट तंबूत येऊन तंबूत जर मोडून टाकत असेल तर काय करायचं? आम्ही सहिष्णू आहोत, तुझ्यासाठी आम्ही दुसऱ्या तंबूची व्यवस्था करू, तू ये आमच्याकडे राह, असं सांगू? हाकलून द्यायचं याला. जो येऊन आमचं नुकसान करणारा आहे त्याला स्वीकारायचं कशाला? पण आज जाहिरात काय केली जाते? डायबिटीस तुमचा मित्र आहे, त्याला मान्य करा, तो मरेपर्यंत तुमचा साथ देणार आहे. तुम्ही जर योग्य पक्ष पाळलं तर तुम्हाला भीती कसलीच नाही, डोंगलाची भीती. अरे मरणारे 100% आहे. डायबिटीसची औषधं डोळे, किडनी, स्नायू, सांधे, हृदय सगळ्यांवर परिणाम करतायत. बघा, शोधा तुम्ही, नेटवर आहे सगळी माहिती. पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका. मला ही कल्पना आहे की तुम्हाला मी आतापर्यंत जे काही तुमच्या मेंदूत टाकलंय ते आधी पचू देत, मग आपण दुसरं पचवायला टाकूया असं वाटतंय मला खरं. फक्त 5 मिनिटं बोलतो, जेवढं होईल तेवढं बोलतो, थांबूया आपण. वाटलं तर परत एकदा एकत्र येऊ. भाग 2 आपण करूया. पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका म्हणजे नेमकं काय आहे? पहिलं पचलं तरच दुसरं खायचं, नाहीतर खायचं नाही, हे सांगणारा आतमध्ये आहे. पहिलं पचलेलं आहे. भूक लागणं ही संवेदना आपल्याला निर्माण करणारा आत्मा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. बेकरीमध्ये तुम्ही पदार्थ घ्यायला जाता, नानकटाई ठेवली, शेव ठेवलाय, फरसाण चिवडा सगळं ठेवताय, तो शेव अशी देत जातो सगळ्यांना. आणि एक वेळ अशी येते की तळामध्ये शेव शिल्लक राहते आणि त्याचा हात खाली पोचत नाही. तो बेकरीवाला काय करतो? ती बरणी उचलतो आणि कागदावर रिकामी करतो, त्याच्यातली जी शेवटची शेव असेल ती बरणी जागेवर ठेवतो, नवीन पिशवी उघडतो आणि त्या बरणीमध्ये भरतो आणि जुनी शेव त्याच्या तोंडावर ठेवतो. जुनी शेव पहिल्यांदा खपवतो. योग्य करतोय की अयोग्य करतोय? योग्यच करतोय. जर त्याने ती शेव तशीच खाली ठेवली असती आणि वर तो नवीन शेव होतच राहिला असता, असं जर 10 वेळा झालं तर खालच्या शेवेला बुरशी येणार आणि खालच्या शेवेला आलेली बुरशी, त्याचा वास, त्याचा दुर्गंध वरच्या चांगल्या शेवेला सुद्धा लागेल. म्हणून पहिली शेव संपवून टाकायची, मग नवीन शेव भरायची. अरे तेच पोटात चाललंय, तुम्ही पहिलं खाल्लेलं आहे ते जरा पचू देत, त्याची ढेकरी होऊ देत, जरा जागा रिकामी होऊ देत, तो सांगू देत, येस आता दुसरं पाठव. हल्ली डॉक्टर माझ्या तोंडाला चवच नाही, चव वाढण्यासाठी काहीतरी द्या. अरे चव त्याने बंद केलेली आहे का? कारण आतमधलं काम अजून संपलेलं नाहीये म्हणून तोंडाची चव गेलेली आहे. तो जे सांगतोय त्याच्या विरोधात कशाला जातोय आम्ही? मान्य काय आले पाक खावा, जिरं खावा, ओवा खावा, पण भूक लागून मला तो पिझ्झा खायचा आहे रात्री. ही जवळ हा अत्याचार नाही का? बलात्कार आहे. असं हा शरीरावर चाललेला बलात्कार आहे, मनावर केलेला, आत्म्यावर केलेला, चित्तावर केलेला, अहंकारावर केलेला. पहिलं पचल्याशिवाय दुसरा टाकू नका, तोपर्यंत उपवास. एक प्रश्न विचारतो, आपला सर्वात महत्वाचा अवयव कोणता? सगळ्यात महत्वाचा अवयव कोणता? हृदय, मेंदू, पोट. 90% आजार पोट बिघडल्यामुळे. तुम्ही जे खाता पिताय ते मेंदूत जात आहे की पोटात जात आहे? त्याचं अनालिसिस पहिल्यांदा पोटात होतं. दही खाल्लात, काकडी खाल्लात, सरबत प्यालात, ते छातीत जात आहे की पोटात जात आहे? पोटात जात आहे. पोटात गेल्यानंतर छाती भरते, ते पचलं नाही म्हणून सर्दी होते. म्हणजे गडबड पोटात आहे, छाती नंतर भरते, नाकात शेपूट नंतर तयार होतो. म्हणजे गडबड पोटात पहिल्यांदा असते, पोटावर लक्ष ठेवायचं. आणि हा विचार दीक्षित आणि देवेकरांमध्ये नाही, जो ऐकतच आहे. 90% आजार पोटाशी संबंधित आहे. आपला कोणता अवयव आपलाच शत्रू आहे? हिंट एक, जो दुसऱ्याचं मन बिघडवतो आणि स्वतःचं पोट. जीभ. हे ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. एक काम करतं बाहेर शब्द टाकण्याचं आणि दुसरं काम करतं रसग्रहण करण्याचं, आतमध्ये घेण्याचं. दोघांवरही संयम पाहिजे. या दोघांवरचा संयम जास्ती महत्वाचा आहे, तो बाहेर टाकण्यावर आहे. आत घेण्यावर संयम काही नसला तरी चालतो, त्याला उपवास म्हणतात. सगळ्यात महत्वाचा अवयव जीभ. यासाठी जिभेला सगळ्यात जास्त रक्त पुरवठा आहे. पण तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे येता, जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात जीभ दाखवा, ते तुम्हाला काय वेळावर दाखवायला सांगत नाही. काय तपासतात?
जिभेचा रंग बघतात, लाल किती आहे ते बघतात, रक्तपुरवठा किती आहे ते बघतात. कारण ज्या अवयवाला रक्त सगळ्यात जास्ती त्याची जखम सगळ्यात लवकर भरते. त्यामुळे जिभेला झालेली जखम सगळ्यात लवकर भरते, सगळ्यात लवकर भरते. पण जिभे नाही केलेली जखम मात्र कधीही भरत. त्यामुळे हे जे शब्द उच्चार जे आहेत, जे हानी करणारे आहेत, जे हिंसा करणारे आहेत, हा शब्द गीतेमधला आहे. जिभेने सुद्धा हिंसा होते, प्रत्यक्ष शस्त्राने नाही, जिभे देखील शस्त्राप्रमाणे होतं. आणि तिथे झालेली हिंसा फार गडबड करणारी असते. उपवासामध्ये आपल्याकडे एवढी व्हरायटी आहे, व्हरायटी हा शब्द वापरतो मी. काही जण असतात ते एक मुक्त असतात, एक वाडी, एक फलाहार, निराहार, व्रत सणांच्या निमित्ताने शिवरात्र, नवरात्र, चातुर्मास इत्यादी उपवास केले जातात. आमचे मोदी अमेरिकेत गेले, 9 दिवसांचा उपवास त्यांनी फक्त दूध पिऊन केलाय. काय सांगितलंय सगळं? हे सगळे उपवास सांगितले, वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून उपवास सांगितले, विशिष्ट उपवासाला विशिष्ट पदार्थ सांगितलेले. ही गंमत आहे, हे जगात कुठेही मिळणार नाही, हे फक्त भारतामध्येच मिळणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कॅलरीजचे पदार्थ आजच्या भाषेत बोलायचं तर तुम्हाला त्या निमित्ताने मिळत जातात. नागपंचमीचा उपवास आहे, काय अट घातली जाते? तळायचं नाही, भाजायचं नाही, खणायचं नाही, परतायचं नाही आणि पदार्थ तयार करायचा. मग त्याच्यातनं जन्माला येते ती पातोळी असते, जी हळदीच्या पानात लपेटलेली असते. आहे ना आयुर्वेद? आणि सगळं जेवायचं हे केळीच्या पानावर जेवायचं. केळीचं पान म्हणजे आयुर्वेदिक नाही. वडाच्या पानाची पत्रावर, आयुर्वेदिक नाही. ह्या सगळ्या पत्रावळीवर जेवणारी माणसं आपण आहोत. प्रत्येक दिवशी आम्ही श्रीमंत होत जातो. एकदा वापरलेलं ताट आम्ही आयुष्यात परत कधीच वापरत नाही. उचलतो आणि टाकून देतो, भिरकावून टाकतो ताट. केळीचं पान केवढी श्रीमंत होत आम्ही. त्याच ताटात तीच दोन वापरायची परंपरा नव्हती आमची. प्रपंचातील हेतुप्राप्तीसाठी कधीच नाही, दिखाव्यासाठी कधीच नाही. संयम पाहिजे जिभेवर. एका जिभेवर संयम जर आणला तर ज्ञानेंद्रिय पाचीच्या पाची आणि कर्मेंद्रिय पाचीच्या पाची तुमच्या हातात येतात. म्हणून जिभेवर जेने जिंकली रसना असं म्हटलेलं आहे. एका जिभेवर संयम आणा, खाण्यावर संयम ठेवा आणि वेळेवर संयम ठेवा. मी फक्त पुढचं जे सांगतोय, हे जे उपवास आहेत ते आताच्या दीक्षितांच्या भाषेत आणि दिवेकरांच्या भाषेत सांगायचं तर ग्लुकॅगॉनला निमंत्रण देणार आहे. दीक्षितांची किंवा जिचकरांची व्याख्यानं जर तुम्ही नीट ऐकली असतील तर इन्शुलिनला पाझरवण्यासाठी ग्लुकॅगॉन मदत करत असतं आणि यासाठी 12 तासांचा उपवास सांगितलेला आहे. हा उपवास जर तुम्ही नीट केला तर तुमच्या शरीरात ग्लुकॅगॉन निर्माण होतं आणि इन्शुलिनला रेजिस्ट करतं. इन्शुलिन जास्त सिक्रेट होत नाही किंवा जे सिक्रेट करायला मदत करतं. ये आता बाबा, आता इथे तुझी गरज निर्माण झालेली आहे, कम ऑन. आणि मग इन्शुलिन पाझरायला सुरुवात होते परत. हे जे सायकल आहे ते आमच्या उपवासामध्ये साध्य होत आहे. पण आमचा या उपवासावरच विश्वास नाही. कारण एकादशी दुप्पट काशी ही म्हण आम्ही आमच्यासाठी स्वयंने तयार केली. देवासाठी उपवास ही संकल्पना आता थोडी मागे राहू देत, देहासाठी उपवास ही संकल्पना सुरू करा. आणि एक उपवास सांगतो आणि मी आता इथे थांबतो. एक उपवास असा करा, रोज संध्याकाळी 7 ते सकाळी 7 असा 12 तासांचा उपवास करा. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 खायचं, भरपूर खायचं, मनसोक्त खायचं, पारंपरिक खायचं, आवडीचं खायचं. जे आवडत नाही ते बाजूला ठेवायचं. कारल्याची भाजी आवडत नसेल खाऊ नका, त्याने पित्त वाढेल. कारल्याची भाजी आवडते, शुगर नॉर्मल राहील. आणि कारल्याची भाजी खाऊन काय होतं, मला काहीच करायचं नाहीये, त्याला कारल्याचा काहीच त्रास होणार नाही. मनावर अवलंबून आहे कारलं मी कसं पचवतोय ते. हे जे उपवास आहेत, हे उपवास करण्यासाठी 7 AM to 7 PM सगळं खायचं. 7 PM to 7 AM काहीच खायचं नाही. आता काळोख पडला, आता बाहेर कावळा चिमणी तुम्हाला खाताना दिसेल? नाही दिसणार. का नाही दिसणार? कावळा चिमणी सूर्यास्तानंतर खात नाहीत. का खात नाहीत? ते 12 तासांचा उपवास करतात. त्यांना डायबिटीस नाही, त्यांचं पोट सुटलेलं नाही, त्यांच्याकडे कोण डॉक्टर नाही आणि त्यांचे हार्ट अटॅक मध्ये मृत्यू नाही. असं बघितलं हार्ट अटॅकने कावळा गेलेला नाही. निसर्ग आहे. असंच मला एक लास्ट बेंचर होता, ते हो डॉक्टर तुम्ही काय त्यांना दिसत नाही हो म्हणून खात नाहीत ते रात्रीचं. एकदम बरोबर सांगितलं. आम्ही लाईट्स ऑफ करूया, आम्हाला दिसेल नाही. म्हणजे त्या शृंखलेमधले आपण सुद्धा एक प्राणी आहोत, हे आम्ही कसं विसरतो? मग जर ते प्राणी सूर्यास्तानंतर खात नाहीयेत आणि निरोगी आहेत तर आम्ही देखील तो जर नियम पाळण्याचा ठरवलं तर आम्ही देखील तसेच निरोगी राहू. सूर्यास्तानंतर खाणं बंद करा. मी तसं बंद केलंय. मगाशीच मी सांगितलं सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 हा नियम पाळा. तुम्हाला निरोगी राहता येईल. लमाणी लोक काय करताय?
तसंच करतात. त्यांच्याकडे लाईट सुद्धा नाही. लाईटवर जेवण खाल्लं की सत्यानाश. लाईटवर खाल्लं की सत्यानाश. इथे आपण मला असं वाटतं की थांबूया, कारण इथल्या पुढच्या स्लाइड्स आणखी निशांतर होईल. आपण पुन्हा एकदा भेटूया, यासाठी अगदी निश्चित भेटूया, इथेच भेटूया. त्याची माहिती आपल्याला पुन्हा आपल्याला पेपरमधनं आपण देऊया आणि पुढचा भाग आपण पूर्ण करूया. कारण गरजेपेक्षा जास्ती खाल्लं तर त्याचं अपचन होतं, तसं विचारांचं अपचन होऊ नये अशी माझी इच्छा आहे. पुन्हा एकदा हे लक्षात या नोटला येऊन थांबूया की आपल्याला 100 वर्ष जगायचंय, निश्चितपणे जगायचंय. औषधांशिवाय जगायचंय, हो औषधांशिवाय जगायचंय. आणि त्यासाठी आता जे काही झालं ते अगदी थोडक्यात रिव्हिजन समजा करायची झाली तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय सांगितलं, खाताना भीती बाळगू नका, खाल्ल्यानंतर आठवू नका, पाण्यावर कंट्रोल ठेवा, जेवणाची वेळ सूर्योदय ते सूर्यास्त यामध्ये संपवण्याचा प्रयत्न करा आणि बिंदास राहा, घाबरू नका. मन महत्वाचं आहे आणि ह्याला कंट्रोल करणारा आत्मा जो आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया, जो आपण पुढच्या लेक्चरमध्ये शोधून आपली तुमची वेळ सगळ्यांची ठरवू तो आपण वेळ निश्चित घेऊया. तुम्ही वेळपेक्षा जास्त वेळ थांबलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा एकदा भेटूया मी ते पुढच्या व्याख्यानात सांगेन. लवकरच भेटूया एक नवीन अँगल, एक नवीन शास्त्रीय सत्य घेऊन या आरोग्य रहस्याचा भाग नंबर 2. धन्यवाद. जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन यात नेमका फरक काय? जेनेरिक आणि ब्रँडेड मध्ये यामध्ये जो फरक आहे तोच आपल्याला लाईट लागण्याची महत्व. जेनेरिक आणि ब्रँडेड मध्ये काहीही फरक नाही, औषधं तीच असतात, फक्त तुम्हाला लेबल नॉन वेगळं मिळालं तर काहीही फरक नाही. घटक द्रव्य तीच असतात, ती स्वस्त पडतात खूप, म्हणून आपण ती घ्यावी, ब्रँडेडच्या मागे लागूच नाही. नक्की काय प्रिकॉशन घेणं? आता हा जो पौष महिना आहे, या पौष महिन्यामध्ये भरपूर थंडी असते आणि या थंडीसाठी आपल्या संस्कृतीने आपल्याला एक मोठा सण दिलाय, तो संक्रांत. 13 तारखेला येतो, 14 तारखेला संक्रांत असते. संक्रांतीच्या अगोदर भोगी असते. या भोगीला बाजरीची भाकरी केली जाते. या बाजरीच्या भाकरीला तीळ लावले जातात आणि ती लोण्याबरोबर खाल्ली जाते. त्याच्याबरोबरचा आणखीन एक पदार्थ म्हणजे भरलं वांग असतं. हा जे कॉम्बिनेशन आहे हे शरीरातली उष्णता वाढवणारं कॉम्बिनेशन आहे आणि म्हणून ते त्या दिवशी सणाच्या निमित्ताने खावं. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिळगुळ समारंभ असतो. यात जे वाटले जातात ते तीळ आणि गुळ, हे दोन्ही पदार्थ उष्ण आहेत, जे शरीराला आवश्यक आहे. पण याची खात्री बाळगा की आपण जे खातोय ते तीळ आणि गुळ आहेत, साखरेचे फुटाणे म्हणजे तिळगुळ नव्हे, हे लक्षात घ्या. तीळ आणि गुळ, पांढरे तीळ किंवा काळे तीळ आणि गुळ हे कॉम्बिनेशन असलेलाच तो जो काही तिळगुळ असेल तो घरात आणा, बाकीचा बाहेर टाकून द्या आणि घरात प्रवेश करा. ज्यांच्याकडे तुम्ही वाण घ्यायला जाणार, आता संबंध आला म्हणून सांगतो, त्यांच्याकडे वाण काय वाटणार आहे ते आधी विचारा. तुमच्याकडे जर प्लॅस्टिकचं वाण, साबण, टूथपेस्ट असं अनहायजेनिक जर तुम्ही वाटणार असाल, आम्ही तुमच्याकडे येणार नाही, स्पष्ट सांगून टाका. मी माझ्या बायकोला सांगितलेलं आहे, त्यांच्याकडे जायचं, त्यांची वस्तू त्यांच्याकडे परत द्यायची, नमस्कार करा, मला पुरेल, मी येते. तो आरोग्याला हितकर असेल तेच घरात आणा आणि आरोग्याला आवश्यक असेल तेच दान द्या, त्याचं पुण्य मिळेल. नाहीतर पापाचे अधिकारी होणार तुम्ही. दान सत्पात्री असावं. जे दान तुम्ही करणार ते उत्तम क्वालिटीचं पाहिजे. प्लास्टिकच्या कचरड्याच्या वस्तू आणि टूथपेस्ट आणि टूथब्रश वाटू नका, हे खूप गडबड करणार आहे. दिवाळीपासून सुरुवात होते ही. अभ्यंगम आचरेत नित्यम सहचराश्रम वाता दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वक दाढ्यकृत. इतकं वर्णन केलं अभ्यंगाचं. नित्य करावं, माता पण येत नाही. कानात तेल घालावं, डोक्यावर तेल घालावं, डोळ्यात तेल घालावं, पोटात तेल घ्यावं, अंगाला तेल लावावं, बिंबीत तेल सोडावं. एवढं तेल 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 पाहिजे. आम्ही जीवनातलं तेलच कमी करून टाकलं. तेलाला संस्कृत मध्ये स्नेह म्हणतात. जेवणात आणि जीवनात दोन्हीकडे स्नेह पाहिजे. जेवणातला आणि जीवनातला स्नेह कमी झाला तर वृक्ष होतं जीवन आणि जेवण सुद्धा. ओलेपणा भाव पाहिजे. ते तेल कमी पडलं की वृक्षता वाढणार आहे, शरीरातली मनातली दोन्हीकडची. म्हशीच्या तुपाविषयी त्यांनी प्रश्न विचारला. ते हानिकारक कशी दिसते? आमच्याकडच्या म्हशी आहेत सगळ्या भरकुट्या दिसतात. तिच्या भरडावर चरणार, सुको करड खाणार आणि ती दूध देणार. वासराला देणार अर्ध आणि आम्हाला देणार अर्ध. या म्हशीच्या दुधात दोष काहीही नाहीत. ह्या म्हशी जर जाफराबादी असतील, ज्यांना ओला खाणा, ओळा कडबा
अशा ह्या बलिगट्ट यांच्या बरगड्या दिसतच नाहीत, हे अशा चालत असतात. दिसतानाच त्यांच्यातला फरक दिसतो बघा. जाफराबादी म्हैस बघा तुम्ही, मूळ जातीची म्हैस बघा कशी दिसते. त्या सगळ्या आधी बलिगट्ट आहेत, मग त्यांच्या दुधामध्ये पचवणारे पदार्थ क्षमतेने जास्तच असणार, पचायला जड असलेले. त्यामुळे अशा म्हशींचं दूध घ्या ज्या स्वतः फिरतात, ज्यांच्या बरगड्या दिसतात, बेस्ट. नाचणीची भाकरी ही कोकणामध्ये सर्वोत्कृष्ट भाकरी आहे. तांदूळ 1 नंबर, नाचणी 2 नंबर. ज्वारी बाजरी आपल्याकडे तयार होत नाही, पण ती सणाच्या निमित्ताने यावी. ज्वारी बाजरी सणाच्या निमित्ताने यावी. तांदूळाचं पीठ त्याच्यामध्ये नाचणी घातली तरी चालेल, ज्वारी बाजरी मुठमुठ टाकली तरी चालेल, पण भाकरीच घ्या. चपातीच्या बंधात पडू नका. आणि नाचणीची भाकरी खूप चांगली. नाचणीची भाकरी खाताना आणखीन एक पूर्वीची पद्धत सांगतो. गरम गरम भाकरी खाली काढल्यानंतर चुलीवरची भाकरी असायची, ती चुलीवरच फुलवली जायची आणि नंतर त्याच्यावर बुठलं फिरवलं जायचं. बुठलं म्हणजे कोकमाचं तेल, रतांब्याचं तेल. हे जे तेल आहे हे जाडी कमी करण्यासाठी सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये, पण आम्हाला माहितीच नाहीये. मुठल्याचं तेल हे जाडी कमी करतं, हे जर सांगितलं तर ते मुठलं डिमांड मध्ये येईल. आज या मुठल्याला डिमांड नाहीये. सगळी मुठली परदेशात जातात, एक्सपोर्ट होत आहेत, सगळी फेशियल्स तयार करण्यासाठी. हे सगळ्यात चांगलं औषध आहे, ते वापरावं. परत सुरू करा सगळ्यांनी. मुठली आणून ते भाकरीवर, गरम गरम भाकरीवर फिरवून ते खायला सुरुवात करा. कोलेस्ट्रॉल न वाढता सगळ्या भेगा शरीरातल्या ज्या पडलेल्या आहेत, आपल्याकडे माहिती आहे सगळ्यांना, पारंपरिक उपचार आहे. पायाला पडलेल्या भेगांना गरम गरम मुठलं लावायचं, ती भेगा भरून येतात. जॉईनिंग, पेशींना जोडण्यासाठी हे मुठलं काम करत असतं. त्यामुळे जी बाहेर जाणारी पेशी आहे तिला जुळवून घेते ती आणि स्नेह निर्माण करते. जेवताना पाणी प्यायचं की जेवतानाच पाणी प्यायचं, ते सगळं आपण 16 नियम आहेत पाणी पिण्याचे, आपण ते बघतोय. फक्त जाता जाता एक फक्त लक्षात घ्या, आता प्रश्न आलाच म्हणून सांगतो. नारळ वाटता वाटता पाणी घातलं तर नारळाचा रस चांगला येतो. उदाहरण लक्षात ठेवा. नारळाचा रस जर काढायचा असेल तर नारळात वाटता वाटता पाणी घातलं तर रस चांगला येतो. नारळ वाटण्यापूर्वी पाणी घाला, नारळ वाटण्यानंतर पाणी घाला, काही उपयोग होत नाही. आम्ही अन्न रस चांगला तयार करण्यासाठी अन्न आतमध्ये घुसळत असतानाच पाणी पडलं पाहिजे. जेवताना पाणी होई अमृता समान, जेवणानंतर लगेच विष ठर. सूत्र आहे सांगितलेलं. आपण ते बघूया पुढे, सविस्तर बघूया. पौष माघ फाल्गुन मध्ये सण नाहीयेत एवढे. मार्गशीर्ष पासून सगळा सीझन बदलत जातोय. मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्रापासून पुढे परत बदलायला सुरुवात होते. त्यामुळे इथे सण कमी आहे. सण असले की उपवास होतात, त्यामुळे उपवास करू नयेत. म्हणून आपल्याला भरपूर खायला परमिशन आहे थंडीच्या दिवसात. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पथ्य पाळले पाहिजे. पुण्यामध्ये असे काही डॉक्टर्स आहेत की ते नाचणी खाल्ल्यामुळे शुगर वाढते असं म्हणतात. नाचणी खाल्ल्यामुळे शुगर वाढते असं काही डॉक्टर्स म्हणतात. हा भंकस प्रचार आहे. 100% कोलेस्ट्रॉल वाढत नाही किंवा शुगर पण वाढत नाही. नाचणी पचायला खूप हलकी आहे. तुम्हाला आणखीन एक शब्द सांगतो. नाचणी हे सगळ्यात निकृष्ट धान्य सांगितलं. नाचणी हे सगळ्यात निकृष्ट धान्य आहे. त्याच्यात पोषण मूल्य 0 आहे आयुर्वेदानुसार. आणि आयुर्वेदानुसार सगळ्यात जास्त पोषण मूल्य असलेलं धान्य जे आहे ते उडीद आहे पोषणाच्या दृष्टीने. पण आज आयुर्वेद डॉक्टरनी काय केलं, युक्ती केलेली आहे. आमच्या मुलाला जरा टॉनिक द्यावं काहीतरी असं सांगतात. मुलगा असा असतो आणि त्याला आणखी टॉनिक काय द्यायचं, मग ह्याला नाचणीचं सत्व घाल, तो बारीक होण्यासाठी. जे डायबिटीसचे पेशंट मोठे आहेत त्यांना बारीक होण्यासाठी नाचणी चालेल, परंतु बाकीच्याने नाचणी खायची आवश्यकता नाही. नाचणी खाऊन शरीर आणखीन बारीक होतं. त्यांनी तांदूळ खावा. डायबिटीस मध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे जाडी वाढणाऱ्यांना होणारा डायबिटीस, आणि दुसरा प्रकार आहे बारीक होत जाणाऱ्यांना डायबिटीस. दोघांची औषधं वेगळी आहेत, दोघांचे पथ्य वेगळे आहे, दोघांचा आहार वेगळा नसलेला कोकणी आहार. त्यामुळे शिकरण ही आयुर्वेदाला नारळाच्या रसातली चालते, दुधातली चालणार. त्यामुळे फ्रूट सॅलेड वगैरे हे सगळे प्रकार जे आहेत हे फळ दूध एकत्र करायचंच नाही. त्याला फक्त आंबा सांगितलेला आहे. दुधात आंबा खालू शकतात, बाकीची फळं नाही खाली. हो, मी तेच सांगितलं ना, डायबिटीससाठीच भात चांगला आहे. गहू खाल्ला की शुगर वाढणार. तुम्ही महिनाभर करून बघा. भात जेवा, कुकरचा नको, टेस्ट काढून भात जेवा आणि बघा तुम्हाला कसं हलकं वाटतं ते. सोयीने दामलेने आपल्या सर्व साध्या सोप्या सुलभ आपल्या शब्दात आपल्या परीने विचार, आचार, विहार आणि आहार या संदर्भात जे काही मौलिक विचार मांडलेले आहेत ते सगळ्यांनाच या ठिकाणी मला वाटतं भावणारे आहेत. त्यासाठी आपल्या परीने जीवन जगण्यासाठी त्या बाबतीत कोणत्या स्वरूपाचा अवलंब करावा
याबाबत त्यांनी जे काही शास्त्रशुद्ध स्वरूपाचं जे विवेचन केलं आहे त्याबाबत अहिल्या ट्रस्ट आणि आपल्या रोटरी क्लबच्या वतीने आम्ही त्याला धन्यवाद देत आहोत. त्यांनी अशाच प्रकारे दुसऱ्या भागासाठी आम्हाला सहकार्य करावं अशी त्याला विनंती करतोय. रोटरी क्लबवाल्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतोय. आपण सर्वांनी या ठिकाणी शांतपणाने सगळे विचार ऐकून घेतले आणि आपल्या जगण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा अशा स्वरूपात मी सुरुवातीलाच नमूद केलेलं होतं. त्यावर हुकूम तुम्ही आपला विचार करावा आणि त्यावर हुकूम संयम राखण्याच्या दृष्टीने ज्याला आपण उपभोगावर संयम म्हणतो त्याबाबतचाही विचार करावा. कारण शेवटी आहार हा महत्त्वाचा आणि सर्वात महत्त्वाचा शरीराचा अवयव म्हणजे पोट हे कशा प्रकारे आपल्या परीने मर्यादित स्वरूपात राहील त्याचाही आपण मला वाटतं योग्य स्वरूपात विचार करणे गरजेचं असं मला वाटतं. सर्वांनी या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. आभार प्रदर्शन करणे माझ्या बाबतीत शब्द हा योग्य वाटत नाही. आपल्या परीने तो सर्व मनाने विचारात घ्या आणि पुढच्या सत्रासाठी मी पुढचा जो कार्यक्रम होईल त्यासाठी आपल्या परीने उपस्थिती अशी दर्शवावी आणि इतरांच्यापर्यंत हे विचार पोहोचवावे अशी मी नम्र विनंती आम्हाला दोन्ही संघटनेच्या वतीने मी व्यक्त करतो. धन्यवाद.